नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण बघणार आहोत. अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो आणि त्याला ही गुड न्यूज चैतन्याला द्यायची असते, म्हणून तो चैतन्याच्या घरी जातो. परंतु त्याच वेळी चैतन्याला आणि साक्षीला तो एकमेकांच्या मिठीत बघतो, त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगत असतो की अर्जुन, साक्षी आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि लवकरच आम्ही लग्न देखील करणार आहोत. साक्षीने चैतन्याला देखील प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेलं असतं आणि ही गोष्ट अर्जुनला नीट समजत असते. अर्जुन जेव्हा चैतन्याला ह्या सगळ्या गोष्टी बोलायला जातो तेव्हा चैतन्याला मात्र अर्जुनचा राग येतो. आपण अर्जुनला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करतो, परंतु अर्जुन आपल्या प्रेमाला सपोर्ट करत नाही, त्यामुळे आता तो अर्जुनला घराबाहेर काढून देतो. अर्जुन अगदी रडत रडत घरी गेलेला असतो. घरी गेल्यानंतर सायली अर्जुनला आधार देते. दुसऱ्या दिवशी सायली अर्जुनला समजावून सांगत असते की अर्जुन सर आता तुमचा चैतन्य सरांवरचा रागही गेला असेल, त्यामुळे प्लीज तुम्ही एकदा चैतन्य सरांशी बोला. अर्जुन आता ऑफिसला गेलेला असतो. चैतन्यही ऑफिसला आलेला असतो, परंतु चैतन्य विचार करतो की आता अर्जुन सोबत काम करणं खूप धोक्याचं असेल. चैतन्य विचार, अर्जुन साक्षीची केस लढवतोय म्हटल्यावर आपण तर त्याला त्याच्यामध्ये काही मदत करू शकत नाही आणि अर्जुन सुद्धा आता मला या केस मधलं खरं काय आहे ते काहीच सांगणार नाही, त्यामुळे आपण आता या केस मधून निसटून गेलेलंच बरं. चैतन्य आता अर्जुनच्या तोंडावर राजीनामा देतो. चैतन्याने अर्जुनच्या तोंडावर राजीनामा दिलेला असतो. सायली देखील अर्जुनला समजून सांगत असते, परंतु चैतन्य मात्र साक्षीच्या प्रेमात आंधळा झालेला असतो, त्यामुळे राजीनामा तिथेच ठेवून आता तो तिथून निघून जातो. चैतन्य आता त्याच्या घरी जात असतो, परंतु आपण नोकरीचा राजीनामा दिलाय हे आपण साक्षीला सांगूयात, म्हणजे तिला आपण सरप्राईजच देऊयात घरी जाऊन, असं म्हणून आता तो साक्षीच्या घराकडे जायला निघालेला असतो. आणि मी साक्षीला हे देखील सांगेल की अर्जुनचा आणि माझा संबंध कायमचा संपलाय. चैतन्य आता साक्षीच्या घरी आलेला असतो, परंतु त्याच वेळी साक्षी, मैपत आणि नागराज यांची बैठक सुरू असते आणि चैतन्याला अर्जुनच्या विरोधात उभं केलेलं असतं, त्यामुळे त्यांचं सेलिब्रेशन सुरू असतं. चैतन्य दरवाजामध्ये उभा असतो आणि आता त्याला सगळं बोलणं ऐकू येतं. त्यावेळी साक्षी अण्णांना म्हणत असते की अण्णा, आज तुमच्या कोर्टामध्ये अर्जुनने तुमचा जो अपमान केला होता त्याचा बदला घेतलाय. मी आता अर्जुनला आणि चैतन्याला कायमचं वेगळं केलंय आणि चैतन्य सोबत प्रेमाचं खोटं नाटक करून चैतन्याला माझ्या प्रेमात पाडलं. त्याला मी माझ्या प्रेमात इतकं वेडं केलं की समोर अर्जुन आहे की त्याचा मित्र आहे त्याला कोणी काही दिसत नाही, त्याला फक्त दिसते ते मी. आणि माझ्यावर अगदी आंधळ्यासारखं प्रेम करून त्याने अर्जुनला अगदी घरातून हाकलवून लावलंय. मैपत मात्र या गोष्टीवर खूप खुश होत असतो आणि ड्रिंक करत असतो. साक्षीचं ते बोलणं ऐकून चैतन्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. चैतन्य आता या गोष्टीचा विचार करू लागतो की याचा अर्थ अर्जुन मला जे काही म्हणत होता ते सगळं खरं होतं, हे फक्त आपला केससाठी उपयोग करून घेतला. साक्षीचं आपल्यावर काहीही प्रेम नाही आणि तिने आपल्यासोबत फक्त तिच्या फायद्यासाठी प्रेमाचं नाटक केलं. परंतु चैतन्याला मात्र ही गोष्ट सहनच होत नसते. परंतु शेवटी चैतन्य सुद्धा पेशाने वकील असतो, त्यामुळे आता तो त्याचा मोबाईल काढतो आणि ते जे काही बोलत असतात ते सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतो. आणि मग त्या रेकॉर्डिंग मध्ये आता मैपत म्हणत असतो की साक्षी, आज तू खऱ्या अर्थाने माझी मुलगी शोभतेस आणि अर्जुनला आज चैतन्यापासून लांब करून तू अर्जुनचा एक हातच काढून घेतलायस. बरं झालं तू त्या चैतन्याला अर्जुन पासून लांब केलंस. त्याने जो माझा काही कोर्टात अपमान केला होता त्या सगळ्या गोष्टींचा आज तू बदला घेतलायस. मैपत पुढे साक्षीला म्हणत असतो की साक्षी, परंतु विलासचा खून तू केलायस हे आता अर्जुनला प्रूव्ह करणं खूप साक्षी म्हणते की हो, विलासचा खून तर मीच केलाय, पण आता अर्जुन काय कोर्टामध्ये हे प्रूव्ह करू शकत नाही, कारण आता अर्जुनचा राईट हँड चैतन्य आता त्याला सपोर्ट करणार नाहीये आणि चैतन्याने त्याला घरातून हाकले, त्यामुळे अर्जुन आता खूप अस्वस्थ होईल आणि केसवरील लक्ष सुद्धा अर्जुनचं डायव्हर्ट होईल. आणि अर्जुनच्या आता या परिस्थितीचा आपण बरोबर फायदा घेऊ आणि रविराजांना आपण ठोस पुरावा देऊन आपण लगेचच ही केस आपल्या बाजूने वळवून घेऊ. आणि आपण एकदा की केस जिंकलो की मग कोण अर्जुन सुभेदार आणि कोण चैतन्य गडकरी. दुधातून जशी माशी बाहेर काढावी ना, तशी ह्या चैतन्याला मी आयुष्यातून बाहेर काढून टाकणार आहे. केससाठी मला त्या चैतन्यासोबत खूप नाटकं करावी लागले, मला त्याच्यासोबत प्रेमाचं नाटक करावं लागलं, त्याच्या घरी जावं लागलं, त्याच्या मनासारखं राहावं लागलं, ना जाणे मला काय काय करावं लागलं त्याच्यासाठी. परंतु आता या सगळ्या गोष्टींचा मला फायदाच होणार आहे. फक्त एकदा ही केस संपू दे, मग त्या चैतन्याला सुद्धा मी सोडून देणार आहे. चैतन्याला मात्र हे ऐकून प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो की ज्या साक्षीवर आपण एवढं प्रेम केलं, ज्या साक्षीसाठी आपण आपल्या लहानपणीच्या मित्राला देखील हाकलून दिलं, आपण राजीनामा दिला, सगळ्या गोष्टी ह्या साक्षीसाठी केल्या आणि ह्या साक्षीने आपल्याला किती मोठा धोका दिला. खरं तर चैतन्याला या गोष्टीवर भरोसाच होत नसतो, परंतु तो सगळा पुरावा त्याने कॅप्चर केलेला
असतो आणि आता तो व्हिडिओ म्हणजेच तो पुरावा घेऊन आता तो तिथून निघून जात असतो। चैतन्य आता तिथून निघालेला असतो, परंतु तिथून निघून जात असताना चैतन्याचा हात एका वस्तूला लागतो, ती वस्तू खाली पडते, त्यामुळे मोठा आवाज होतो। तर तो आवाज ऐकून मैपत, साक्षी आणि नागराज पटकन बाहेर येतात आणि मग मैपत म्हणतो की अरे तो तर चैतन्य गडकरी आहे, याचा अर्थ त्या चैतन्य गडकरीने आपलं सगळं बोलणं ऐकून त्याच्या माणसांना चैतन्याच्या मागावर लावतो। सर्वांना तो सांगत असतो की लवकरात लवकर तुम्ही त्याचा पाठलाग करा आणि त्या चैतन्य गडकरीला पकडा। चैतन्य मात्र प्रचंड घाबरलेला असतो, कारण मैपतचे गुंड काठा, कोयता सगळं घेऊन त्याच्या मागे फिरत असतात। चैतन्य प्रचंड घाबरलेला असतो, चैतन्याला पळताभुई थोडी झालेली असते। त्याने जेव्हा पळत असतो तेव्हा पटकन हुशारीने तो त्याच्या खिशातून फोन काढतो आणि अर्जुनला कॉल लावतो आणि अर्जुन लगेचच त्याचा फोनही घेतो। तेव्हा चैतन्य काही बोलत नाही, फक्त एवढंच म्हणतो की अर्जुन मला वाचव। चैतन्य एवढं म्हणून चैतन्याचा फोनही आता खाली पडलेला असतो। अर्जुनला पुढचं काही ऐकायलाही येत नसतं। तर अर्जुनला आता ही गोष्ट समजलेली असते की चैतन्य नक्कीच कुठल्या तरी संकटात सापडलाय आणि आता चैतन्याला आपली सगळ्यात जास्त गरज आहे। अर्जुन आता कसलाही विचार न करता त्याच्या कारने आता चैतन्याच्या घराकडे जायला निघालेला असतो। तर चैतन्य पळत पळत त्याच्या घराकडेच येत असतो। चैतन्य अगदी त्याच्या घराजवळ येऊन पोहोचलेला असतो, परंतु तितक्यातच मैपतचा गुंड जोराने काठी भिरकावतो आणि चैतन्याच्या डोक्याला ती लागते आणि चैतन्य खाली पडतो। तेवढ्यातच आता तिथे अर्जुन येतो, ती वेळेवर परत आलेला असतो। सर्वात पहिल्यांदा तो चैतन्याला सावरतो आणि उठून बसवतो आणि मग मात्र एका एका गुंडाची धुलाई करायला सुरुवात करतो। अर्जुनने त्या गुंडांची चांगलीच धुलाई केलेली असते। तर अर्जुनला बघून आता ते गुंड तिथून पळून गेलेले असतात। अर्जुन जेव्हा चैतन्याला शांत होऊन या सगळ्या गोष्टी विचारतो की तू का पळत होतास आणि हे गुंड तुझ्या मागावर का लागले होते, तेव्हा चैतन्य मात्र आता सगळ्या गोष्टी सांगू लागतो। चैतन्य अर्जुनला सांगतो की कशा प्रकारे त्याने साक्षीचं बोलणं ऐकलं आणि साक्षीने हे सगळं फायद्यासाठी केलं हे त्याला समजलं आणि साक्षीनेच विलासचा खून केल्याचं सत्य सुद्धा चैतन्य समोर आलं हे देखील तो अर्जुनला सांगतो आणि तो पुरावा देखील अर्जुनला दाखवतो। हे ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन आणि चैतन्याची आता महायुती झालेली असते आणि दोघंही मिळून आता साक्षीचा खरा चेहरा कोर्टामध्ये सर्वांसमोर आणणार असतात। तर मित्रांनो, हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।